युक्रेनचे पंतप्रधान व्लोदिमीर झेलेन्स्की यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा. शांतता आणि स्थैर्यासाठीच्या प्रयत्नांना भारताचा कायम पाठिंबा असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले. तियानजिन इथं पंतप्रधानांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधल्या 16 प्रांतांच्या राज्यपालांची घेतली भेट. परस्परांच्या राज्य आणि प्रांतांमधल्या सहकार्याचं महत्त्व केलं अधोरेखित. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतल्या विकासदर वृद्धीचं तज्ज्ञांकडून स्वागत. भारताची मजबूत अर्थव्यवस्था शुल्कवाढीचं संकट झेलू शकेल असा विश्वास व्यक्त. आजच्या अस्थिर आणि संघर्षाच्या काळात आत्मनिर्भरता हा पर्याय नाही तर आपल्या अस्तित्वासाठी त्याची गरज. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. मराठा उपसमितीची न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक. आरक्षणासंबंधीच्या प्रश्नांवर सखोल चर्चा. मराठा समाजासाठी स्थापन वंशावळ समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री एकाकी असल्याचं चित्र चुकीचं. त्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सातत्यानं चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती. आणि धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची धडक लागून झालेल्या अपघातात 6 जण ठार.